नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एक बार नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आपले डेलीचे आता ब्लॉग मित्रांनो येत आहे। आपले आतापर्यंत 3 व्हिडिओ सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर पडलेले आहे। तर आता सकाळी बघा, सकाळच्या वेळेमध्ये मित्रांनो आपल्या गाईला खायला टाकलं आणि आता मी लिलडीनं आपला तिचा खुराक खाल्ला। आणि आज मित्रांनो आपलं शेडचं काम करण्याचा दुसरा दिवस आहे आणि आपलं पटापट पप्पा आणि दादा गेलेला आहे मित्रांनो तिकडं। तोपर्यंत त्यांनी काम करते आणि आपण इकडं आपलं सगळं बकऱ्याचं काम करायचं, याला खाणं टाकणं, ते सगळं काम करू मित्रांनो। चला पटापट आता पहिले गव्हाणे झाडून घेऊ आपण। चला मग गव्हाणे झाडू। तर चला मग आता आपण सगळं घेतलेलं आहे। हे बघा आपल्या गव्हाणीमध्ये जे काड्या राहते त्याचा झाडू पटापट तिन्ही गव्हाणीमधलं मित्रांनो झाडून घेऊ आणि मग त्याला खाली टाकू। पहिले आपण आपल्या ब्रीडरले सोडू मित्रांनो, आपल्या बोकड्याला पहिले सोडून टाकू। एखादी बकरी जर हिटवर असली ते बघते आणि तर याच्यापासून मित्रांनो खूप साऱ्या बकऱ्या क्रॉस झालेल्या आपल्या आणि तरी 10-11 मित्रांनो बकऱ्या आपल्या एकूण क्रॉस झाल्या सगळ्या। तर पटापट आपण पहिले झाडून घेऊ आणि मग त्याला बघू मित्रांनो। सगळं आपल्या गव्हाण्याची झाडझूड केलेली आहे, या त्या तर सगळे गव्हाणं पॉज झाले। आता आपण काय करू, गाईला सुद्धा आपण खायला टाकलं, आता बकऱ्याला चारा टाकून देऊ मित्रांनो आणि मग जाऊ आपण आपल्या वावरामध्ये। आपला शेड बनणं चालू आहे। तर कालच्या वेळी तुम्ही बघितलं असेल, तर आपलं जरासं काम राहिलं होतं ते आज मित्रांनो पूर्ण कंप्लीट करू आणि आपल्या बकऱ्याचं काय आहे ते चारा वारा सगळं आपण करू आणि मग आपण जाऊ वावरात। चला मग पटापट टाकू चारा। तर चारा पण दाखवतो आपण, खडबा कुट्टी करून मित्रांनो सगळं मिक्स। तर पहिली हे बघा आपली गाय आणि तिला सुद्धा चारा टाकलेला आहे। आपली लिलडी बघा, हे बघा कुटार मिक्स करून मित्रांनो गाय आणि लिलडी मित्रांनो दोघेही जण खाते। आता आपण बकऱ्याचं बघू, आता बकऱ्याला सुद्धा आपण टाकू। हे बघा हे जे आहे आपण हिरवा मशीनमधून बारीक केलं आणि त्याच्यामध्ये कुटार मिक्स करून रेडी केला। आता हेच आपण आपल्या बकऱ्या टाकायचं। चला मग मित्रांनो आता टाकू आपल्या बकऱ्याला गवत। आता आपलं सगळं झाडझूड सुद्धा झालेली आहे गव्हाण्याची, आपण चारा सुद्धा तुम्ही बघितला असेल बघा। तर चला मग आता घेऊ चारा टाकू आपल्या बकऱ्याला। तर बघा मित्रांनो 2 गव्हाणीमध्ये टाकलेलं आहे बघा, त्यावाल्या मोठ्या आपल्या आणि या छोट्या गव्हाणीमध्ये आणि 2 गव्हाणी। आता ती तिसरी गव्हाण आहे छोट्या पिल्याची, त्यासुद्धा आपण टाकू। तिन्ही गव्हाणी आपण साफ केल्या, हे बघा। तर याच्यामध्ये कुटार आणि आपला जी कड्याळ असते ते आपण याच्यामध्ये मिक्स केलं, ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे बकऱ्यासाठी बघा। आणि छानपैकी खाते आणि तिथं आपलं पाणी पिते, मस्त राहते तिथं। तर तिन्ही गव्हाणीमध्ये मित्रांनो टाकलेलं आहे बघा, हे सुद्धा चांगली। या गव्हाणीमध्ये 2 टोपले, त्या गव्हाणी आणि त्या गव्हाणीमध्ये 1 टोपलं, तर असे 5 टोपले मित्रांनो, 2, 2, 4 आणि 5 टोपले आपण टाकलेले आहेत बघा। आणि सगळे आता खाण्यामध्ये सगळे व्यस्त आहेत। तोपर्यंत आपल्या फार्मची सुद्धा झाडझुडी होती, आता यांनी खात राहते आणि फार्मची आता झाडझुड होती। आपली गाय बघा छानपैकी बसली, तिनं सकाळपासून 2 टोपले खाल्ले मित्रांनो, ते दिसत असेल ते 2 टोपले तिनं फुल भरून खाल्ले। आता छान रोका करते आणि आपली जी बकरी आहे तिला सुद्धा तिकडे टाकायला लागते। चल पहिली बकरी आहे मित्रांनो ही वाली। आता टाकी भरतो मित्रांनो, टाकी भरून मग आपण जाऊ वावरामध्ये। पण शेडचं सुद्धा आजचा दुसरा दिवस। मग आता सगळं बकऱ्याला खाली टाकलं, आता काही नाही आपण खाते, इकडं पाणी राहते, पाणी पिते आणि मग मस्तपैकी बसते मित्रांनो दुपारच्या। आता हे बघा आता टाकी भरणं चालू आहे, हे बघा एक वेळची सकाळी भरून दिली मित्रांनो की मग दिवसभर म्हणजे उद्यापर्यंत टेन्शन नाही। हे बघा तिथं नळ चालू केला की पाणी पडते मित्रांनो, पाणीसुद्धा भरलेलं आहे त्यामध्ये। बकऱ्याला खाणं झालं, गायसुद्धा बसली आणि चारासुद्धा टाकलेला आहे आणि आपण जाऊ मित्रांनो आता वावरामध्ये। तर चला जाऊ।
हे बघा मित्रांनो, आपण गाडी लावलेली आहे आणि हे बघा आपल्या शेडचं काम मित्रांनो जबरदस्तपैकी चालू झालेलं आहे. 2 काही चालवले आहे मित्रांनो. आणि हे बघा दोरीसहित मित्रांनो पूर्ण आपण मापसहित मित्रांनो आपण शेडचं काम करत आहोत. बघा हे बघा पूर्ण मित्रांनो इकडं सुद्धा तेच काम चाललेलं आहे बघा. आणि 2 काही लावलेले आहे मित्रांनो. हे बघा अशा खड्ड्यामध्ये आपण ते पाईप टाकलेले आहे आणि बघा माप सहित आपण 2 काही चालवले आहे. काल मित्रांनो ती एक लावली होती आणि आज ही दुसरी लावली होती. बघा इथून बघा मित्रांनो स्पष्ट आपलं दिसते. आणि कालचं मित्रांनो आपला पहिला दिवस आणि आजचा हे शेड बांधण्याचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. आणि काल एक कैची उभी केली, आज दुसरी उभी केली मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. दबा के लाईक करा. आणि इथंच मित्रांनो आपलं शेडचं काम आहे मित्रांनो. 12:30 झाली होती आणि ऊन खूप पडायला लागली होती म्हणून जरा शेडचं काम थांबवलं. आणि 12:30 वाजले. आपण जेवण पण केलं नव्हतं म्हणून आपण वावरामध्ये डब्बा घेऊन आलो आईनं. आणि मग पटापट बसलो जेवायला मित्रांनो. सगळेजण जेवण करून घेतलं. बघा छानपैकी वावरात जेवायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. तर मग पटापट केलं मित्रांनो जेवण. मग अशा प्रकारे मित्रांनो आपलं झालं जेवण. आणि 12:30 झाले होते, ऊन खूप पडले होते म्हणून आजचं काम मी तसं राहू दिलं. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.